यानंतर पाहूयात पुढची बातमी। कोरोनामुळे शाळा बंद आहेत आणि स्कूल बसेस सुद्धा। अनेक शाळांनी त्यांची कंत्राटं सुद्धा रद्द केली आहेत। त्यामुळे मुंबईतल्या 8 ते 10 हजार स्कूल बस चालक आणि मालकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, मुंबईमध्ये साधारणतः किती स्कूल बस चालक आहेत आणि काय त्यांची स्थिती आहे? यंदा साधारणतः 8,000 स्कूल बसेस मुंबईमध्ये आहेत। महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर ते हजारोच्या संख्येने असतील आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शाळा मार्चपासून बंद आहेत। अनेक जे पालक आहेत, लॉकडाऊन आणि लॉकडाऊन नंतर सुद्धा अनेकांचे उद्योगधंदे आणि व्यवसायावर परिणाम झाला, त्यामुळे फी देणं त्यांना अवघड जाते। आणि अशा परिस्थितीत जर आपण या स्कूल बसेसची जर व्यथा पाहिली, या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक स्कूल बसेस धूळ खात पडलेल्या आहेत, अनेकांचे काच फुटलेले आहेत, बॅटरी या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत। आणि अशा वेळेस जेव्हा ज्या मोठ्या शाळा आहेत ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट स्कूल बसेससोबत असतं, ते कॉन्ट्रॅक्टसुद्धा आता रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे स्कूल बस मालक असतील, या ठिकाणी ड्रायव्हर्स असतील, लेडी अटेंडंट असतील, त्यांनी घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि सरकारकडे मदतीची अपेक्षा त्यांना आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अनिल गर्ग सर, कशा प्रकारे प्रॉब्लेम फेस करावं लागतं? मोठ्या शाळा ज्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट तुमचे वर्षानुवर्ष होतं ते रद्द करतात। आता ते सुद्धा काय सांगतात, आम्हाला शाळेच्या फीस भेटत नाही आणि त्या आम्ही कसं तुम्हाला आणि SOP गव्हर्नमेंटने काय पाठवलं नाही की स्कूल बसच्या काय करायचं, तर ते रिस्पॉन्स गव्हर्नमेंट देत नाही। आणि गव्हर्नमेंटच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला लेटर लिहिलं, CMला लेटर लिहिलं, काही ते रिस्पॉन्स देत नाही। आता हे विचार करायला पाहिजे की हे जे स्कूल बस आहे तुम्ही कंटिन्यू आता बंद केलेलं आहे, शाळा कधी उघडणार काही माहीतच नाही आणि हे वर्ष पुढे जाणारच। तर ते लोकांच्या लेडी अटेंडंट आहे, ड्रायव्हर आहे, जे आहे ते लोकांच्या काय काळजी करायला पाहिजे। किती शाळांनी आता रद्द केले? मोठ्या शाळा सर्वांनी रद्द केलं, ते सर्व मीटिंगमध्ये सांगितलं आहे। आता सर्व शाळांचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या रद्द झालं। जेव्हा मला पाहिजे असेल तेव्हा गव्हर्नमेंटचे SOP आले तर आम्ही तुम्हाला कसे देतात तुम्ही पगार? आता पगार कुठे देतात? आम्ही तर जे लोकांना कधी ऑक्टोबरपर्यंत राशन पाणी जे होतं ते दिलं। ड्रायव्हर लोक आता काय बदली मारतात, फेरीवाला ते भाजी विकतात, कधी ते पोरीच्या सरकारकडे काय मागणी? सरकारला आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सेक्स वर्करला देऊ शकतात। डब्बेवाला आहे ना, रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि गव्हर्नमेंट NDTV सर्व लोक देतात। आमच्या जे हे लेडी अटेंडंट आहे, जे ड्रायव्हर आहे, ते लोकांना तरी सुद्धा तुम्ही 5,000 रुपये महिन्याच्या द्या। हजारोच्या संख्येनं खरं तर या सगळ्या स्कूल बसेसवर अवलंबून हे लोक आहेत। आपल्यासोबत लेडी अटेंडंट आहेत। किती दिवसापासून काम बंद आहे, काय करताय आता? 8 महीने हो गया काम बंद है मेरा। घर में बैठे थे अभी तक, उसके बाद में ये सर दिए 2-3 महीने खा लिए। जब से लॉकडाउन खुला कहीं भी कुछ भी मेरे उम्र के हिसाब से काम लग रहा है, कोई 2-5 देते हैं ला के खा रहे हैं। मार्च से पूरा काम बंद आहे। काय करताय सध्या आता? सर आता आम्ही मोलमजुरी करतोय, जे स्कूल बस बंद आहे, ड्रायव्हिंगचं काम करायचं। आम्ही तर स्वतः ड्रायव्हर आहे, बस चालवतो, पण शाळा बंद झाल्यापासून आमच्याकडे काहीही काम नाहीये आणि घरीच हो घरीच घर कसं चालतंय? घर सर कधी कधी बदली आली, कधी सरांकडे जर बदली आली की कुठे जायचं असेल तर मग त्या बदलीच्या हिशोबावर आम्हाला चालावं लागतं, बाकी दुसरं काहीही नाहीये आमच्याकडे। त्यामुळे या व्यथा आपण ज्ञानदा खरं तर पाहिल्या, कारण मार्चपासून शाळा बंद आहेत। शाळा जरी सुरू झाल्या तरी मुलांना या स्कूल बसमध्ये पालक पाठवतील का, हा सुद्धा प्रश्न खरं तर आहे। त्यामुळे सरकार यांनी या सगळ्यांची जी प्रश्न आहेत ते प्रश्नाकडे पाहावं आणि काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा या सगळ्यांना आहे। सरकारी पातळीवरनं काहीतरी मदत मिळावी अशी अपेक्षा अर्थात हे सर्वजण व्यक्त करतात। वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।